नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आता ग्रामपंचायतीवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। आजचा प्रश्न 41वा आहे। या अगोदर मी 40 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। यानंतर प्रश्न क्रमांक 41, खालील विधानांचा विचार करा। महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, एकदम बरोबर। त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंचास पदास आरक्षण असते, तर हे मात्र चुकीचं आहे। उपसरपंच पदास कुठले आरक्षण असतं? सरपंच पदासाठी आरक्षण असतं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ फक्त बरोबर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, यामध्ये आपल्याला जोडायला हवा असा प्रश्न आहे। एकीकडे पद दिलेत आणि दुसरीकडे तरतुदी दिलेल्या आहेत। तर पहिलं आहे सरपंच, आणि सरपंच काय असतो तर ग्रामसभेचा अध्यक्ष असतो। त्यानंतर कलम 40 हे ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची संघटन आहे। त्यानंतर कलम 243 हे ग्रामसभेची व्याख्येच्या संबंधी आहे। आणि उपसरपंच, जेव्हा सरपंचाची अनुपस्थिती असते तेव्हा ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष उपसरपंच असतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 43, 2 वा अधिक गावांसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असे म्हणतात। त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते? तर ती 600 पेक्षा कमी असावी लागते, तेव्हा गट ग्रामपंचायत स्थापन करता येते। याबद्दल आपण आता अधिक माहिती घेऊया। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 600 ते 1500 लोकसंख्या असते तेव्हा 7 सदस्य असतात। 600 पेक्षा कमी जिथे लोकसंख्या असेल तिथे गट ग्रामपंचायत असते। त्यानंतर 1501 ते 3000 पर्यंत 9 सदस्य असतात, तर 3001 ते 4500 पर्यंत 11 सदस्य, 4501 ते 6000 पर्यंत 13 सदस्य, 6001 ते 7500 पर्यंत 15 सदस्य आणि 7501 पासून 17 सदस्य असतात। आणि ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असं आपल्याला सांगता येईल। यानंतर प्रश्न क्रमांक 44, ग्रामसेवकांच्या संदर्भात योग्य विधाने निवडा। तर आपल्याला ग्रामसेवकाच्या संदर्भात विचारलेलं आहे, तर ते अ आहे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात, एकदम बरोबर। त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते, हे मात्र चुकीचं आहे। त्यांची नेमणूक ही जिल्हा परिषदेकडून CEO मार्फत होत असते। त्यानंतर क आहे, ते ग्रामपंचायतीचे महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब सांभाळतात, हे एकदम बरोबर आहे। ड, ते पंचायत समितीच्या सभांची नोंद ठेवतात, हे मात्र चुकीचं आहे, कारण त्यांचं हे कार्य नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क फक्त बरोबर आहे, ब आणि ड चुकीचे आहेत। चला तर मग अधिक माहिती मिळूया ग्रामसेवकाबद्दल। ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक होय असं आपल्याला सांगता येईल। यांची नेमणूक CEO मार्फत होते आणि वेतन हे जिल्हा निधीतून दिले जाते। त्यानंतर ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पाहणे यांचं कार्य आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असावा असं आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक बाल विकास प्रतिबंध अधिकारी असतो। त्यानंतर त्यांची नेमणूक ही CEO मार्फत करतात आणि त्यांची निवड ही जिल्हा निवड समितीमार्फत
होत असते. त्यांचा कार्यकाळ हा 60 वर्षापर्यंत असतो आणि त्यांनी राजीनामा किंवा बंडतर्फ हे CEO करत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 45, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 46, ग्रामसभेच्या बैठकाच्या खालील विधानांचा विचार करा. तर आहे, एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका घेणे गरजेचे आहे. एकदम बरोबर. 2 बैठकीदरम्यान जास्तीत जास्त 4 महिने अंतर, हे पण एकदम बरोबर. त्यानंतर सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलू शकतो, हे पण बरोबर आहे. ग्रामसभेत बैठकीआधी स्त्री सभासदांची बैठक घेणे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 47, सरपंच पदासंदर्भात कोणती वैशिष्ट्ये गैरलागू ठरते? 1. निवडणूक लागू ठरते. दुसरं आहे अनुसूचित जातीसाठी आरक्षण, हे पण बरोबर आहे. स्त्रियांसाठी आरक्षण असतं. चौथं आणि प्रत्यारोहण, हे मात्र थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाकी सगळे लागू होतात आणि हे प्रत्यारोहण लागू होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधाने कोणते बरोबर नाही असं विचारले. अधिकाराचे उल्लंघन किंवा दुरुपयोग, हे बरोबर आहे. कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणे, हे पण बरोबर आहे. कर लागू करण्यास कसूर, हे पण बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 49, ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? तर ते आहे उत्तरदायित्वाची हमी. म्हणजे आपण काय काम करालो यावर उत्तर किंवा प्रश्न विचारतात, ती ग्रामसभेमध्ये सगळी गोष्ट होत असते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तरदायित्वाची हमी. आणि यानंतर प्रश्न क्रमांक 50, कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा व पारदर्शक येण्यास मदत होते? सोपं आहे, ग्रामसभा बोलवल्यामुळंच तर ग्रामपंचायतीत जो काही कारभार चालला आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 51, खालीलपैकी कोणती विधाने ग्रामसभेला लागू होत नाहीत असं विचारलेलं आहे. 1 आहे, गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. एकदम बरोबर. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भजवतात. बरोबर. तिसरं आहे, सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच अध्यक्षस्थान भजवतात. एकदम बरोबर. त्यानंतर चौथं आहे, सरपंचाच्या उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. हे मात्र चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विचारलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 52, ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची साधने कोणती? यावर अगोदर आपण सविस्तर माहिती मिळवलेली आहे. त्यामुळं आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ आणि पुढे जाऊ. तर 1 आहे, घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून मिळणार. तर एकदम बरोबर. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीचा 30% वाटा त्यांना मिळतो. एकदम बरोबर. आणि विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देत असतात. हे पण बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 53, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील वाटा किती टक्के ग्रामपंचायतीला मिळतो? आताच आपण वरच्याच प्रश्नामध्ये याची माहिती मिळवलेली आहे. तो आहे 30% आणि पर्यायामध्ये 30% हे
पर्याय नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील एकही पर्याय योग्य नाही. मग गावातून गोळा केलेल्या करापैकी किती महसुलाचा वाटा ग्रामपंचायतीला मिळतो, तर तो 30% आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 54 महाराष्ट्र जमीन रेकॉर्ड जमीन महसूल व सुधारणा यासंबंधी मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण असतो, तर तो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तलाठी असतो. जे काही रेकॉर्ड्स आहेत, जमिनीचा महसूल आहे, टॅक्स आहे जो आपल्याला भरावा लागतो शासनाला, त्या सगळ्याची माहिती ही तलाठ्याजवळ असते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तलाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 55 खालीलपैकी कुठलं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. पहिलं आहे ग्रामपंचायत गाठण्याची तरतूद भारतीय राजघटनेत 73व्या घटनादुरुस्तीपूर्वी सुद्धा होती. बरोबर आहे. ग्रामपंचायतीचं कलम 40 होतं. 73वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याची अंमलबजावणी झाली. दुसरं आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती विषयक 2 स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत. हे पण बरोबर आहे. तिसरं आहे अनुसूचित क्षेत्रासाठी ग्रामपंचायतीकरिता आणि राज्यघटनेत व महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायत कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. हे पण बरोबर आहे. यानंतर चौथं आहे भारतीय राजघटनेत महिलांकरता स्थानिक स्वराज्य संस्थेत जास्तीत जास्त 50% जागा आरक्षण ठेवण्याची विशेष तरतूद केलेली आहे. हे मात्र चुकीचं आहे. 2010 नंतर महाराष्ट्रात ही तरतूद लागू झाली, पण ही भारतीय राजघटनेत नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपल्याला चुकीचं विचारलं होतं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.